नमस्कार मित्रांनो, आम्ही पुन्हा एकदा तुमच्याकडे येत आहोत। MCM TV आणि साई सागर एंटरटेनमेंट नवी मुंबईतर्फे आयोजित स्टार महाराष्ट्राचे पुरस्कार सोहळा वर्ष 4. स्टार महाराष्ट्राचे हा पुरस्कार आम्ही अशा व्यक्तींना देतो ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलेलं आहे, स्वकर्तृत्वानं आपलं नावलौकिक केलेलं आहे, समाजकार्य, प्रबोधन अशा अनेक गोष्टींवर त्यांचा जो प्रकाश टाकलेला असतो, त्यांनी समाजकार्य केलेलं असतं आणि त्यातून त्यांनी अनेकांना मदत केलेली असते। अशा काही मान्यवरांपर्यंत पोहोचून आम्ही त्यांची मुलाखत घेत असतो। त्यांच्या कार्याचा तपशील तुमच्यापर्यंत मांडण्याचा आमचा छोटासा प्रयत्न असतो। अशाचपैकी आज तळोजा येथील फायर स्टेशन ऑफिसर आहेत माननीय श्री दीपक पांडुरंग दोरगुडे सर। आज यांच्या कार्याचा तपशील आणि त्यांनी एक फायरमन ते फायर स्टेशन ऑफिसर पर्यंतची मजल त्यांनी कशी पार केली, त्यांचा कार्य त्यांनी आतापर्यंत केलेली जी जोखमीची कामं आहेत। फायर स्टेशन म्हटल्यानंतर आग विझवणारे, आग लावणारे नाही। आग लावणारे तसे समाजामध्ये अनेक जण असतात, परंतु अनेकांचा जीव वाचवणारे असे आणि स्वतःच्या जीव धोक्यामध्ये घालून अनेकांसाठी मदत करणारे असे जे आहेत फायर स्टेशन ऑफिसर माननीय दीपकजी, आज आपण त्यांची मुलाखत त्यांच्याच तोंडून आपण घेणार आहोत। सर नमस्कार। नमस्कार सर। प्रथमतः आपणास शुभेच्छा। धन्यवाद, थँक्यू सर। साई सागर एंटरटेनमेंट आणि MCM TV तर्फे आम्ही जो हा स्टार महाराष्ट्राचे पुरस्कार सोहळा घेत असतो याची माहिती आम्ही तुम्हाला दिली होती। तुमचं कार्य आम्ही जाणून आहोत, तुमच्या कार्याला सलाम म्हणून आम्ही हा स्टार महाराष्ट्राचे हा पुरस्कार देणार आहोत। याबद्दल आपलं मत काय? पुरस्कार म्हटल्यानंतर थोडासा हा माझ्यासाठी सुखद आणि आनंद देणारा क्षण होता, कारण कुणीतरी आपण केलेल्या कामाची दखल घेणं आणि पुरस्कार तुम्हाला मिळाला असं म्हणून सांगणं हे म्हणजे खरोखरच आनंद देणारा असं क्षण होता। आणि मला खरोखरच याबद्दल आनंद झाला की माझ्या कामाची आणि माझ्या तळोजा अग्निशमन केंद्राच्या कुणीतरी दखल घेतलं। क्या बात बाबा। सर, आमचा पहिला प्रश्न असा आहे की आपलं मूळ गाव, आपलं शिक्षण आणि इथपर्यंतचा जो प्रवास आहे याच्यावर आपण प्रश्न विचारणार आहोत। सर्वात प्रथम पहिला प्रश्न असा की आपलं मूळ गाव कोणतं? माझं मूळ गाव हे साळगाव म्हणून कोल्हापूरपासून 90 किलोमीटर आजरा तालुका आहे। अच्छा। तर आजऱ्यापासून 2 किलोमीटर एक साळगाव आहे। तर साळगावचा मी नागरिक आहे। साळगाव तालुका आजरा जिल्हा कोल्हापूर। घरची परिस्थिती पूर्वीची कशी होती? माझे वडील एक सर्व्हिसमन आहेत, म्हणजे मिलिटरीमन आहेत। क्या बात। 1984 ला इंदिरा गांधी ज्या दिवशी मृत्यू झाला त्या दिवशी माझे वडील रिटायर झाले। आणि माझी आई गृहिणी आहे आणि माझी आई गावच्या लोकांचे कपडे शिवण्याचं काम करायचे। सर, तुम्हाला या कारण तुमची शरीरयष्टी बघता आज तुम्ही एक PSI किंवा मोठे अधिकारी या रूपामध्ये आम्हाला बघावं असं वाटलं असतं, परंतु तुम्ही फायर स्टेशन म्हणजे जे अग्निशमन आहे या विभागामध्येच तुम्हाला यावं असं का वाटलं आणि केव्हा वाटलं? अगदी खरं सांगायचं म्हटलं तर अग्निशमन विभागामध्ये यावं हे काय माझं ध्येय नव्हतं। अच्छा। माझं ध्येय होतं ग्रॅज्युएशन होताना आणि ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यानंतर सुद्धा माझं जे पहिलं ध्येय होतं ते म्हणजे आर्मीमध्ये अधिकारी पदावरती जाणं, कारण माझ्या वडिलांची त्या प्रकारची इच्छा होती। पण NCC तून जी डायरेक्ट इंटरव्ह्यू होती आर्मी अधिकारीसाठी, त्या तिन्ही इंटरव्ह्यू मध्ये मी फेल झालो। त्याच्यानंतर मी एकदा UPSC क्लिअर केली, पण UPSC नंतर सुद्धा जी इंटरव्ह्यू अटेंड केली त्यामध्ये सुद्धा मी पुन्हा फेल झालो। आणि माझं तेवढंच एक स्वप्न होतं आणि त्याच्यामध्येच मी फेल झालो होतो। त्यामुळे पुढे मला काय केलं पाहिजे हेच मला समजत नव्हतं। आणि हीच वस्तुस्थिती आहे, म्हणजे उदरनिर्वाह चालण्यासाठी कुठेतरी काम करावं लागतं, पोट भरावं लागतं हे पण मला माहिती नव्हतं। मग कसं चमत्कार घडला? चमत्कार म्हणजे अग्निशमन विभागामध्ये मी चुकूनच नोकरीच्या शोधात आलो। अच्छा। याच्यामध्ये काय मोठं मी वेगळं केलेलं नाही, पोटासाठीच मी आलो ऍक्च्युली।
माझं काय झालं, माझी BSc केमिस्ट्री विवेकानंद कॉलेज कोल्हापूरमधून झाल्यानंतर मी पोस्ट ग्रॅज्युएशन माझं शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये केलं आणि पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मला MScच्या क्वालिफिकेशनवरती मला 2,000 रुपयाची पण नोकरी मिळाली नाही किंवा कुणी दिली पण नाही आणि मला फार त्रास झाला. त्याच्यानंतर मी नोकरीसाठी लेक्चरशिप्स मिळण्यासाठी मी 3 कॉलेजमध्ये अर्ज केला होता. एक बेळगावला, एक मुरगुडला तालुका कागल आणि एक खोपोली रायगडला, KMC कॉलेज खोपोलीला. अशा 3 ठिकाणी अर्ज केला. मला 3ही ठिकाणाहून कॉल आले. शेवटी मी कसं माझ्या राहण्याच्या दृष्टिकोनातून आणि मुंबईच्या जवळ म्हणून खोपोलीला मी इंटरव्ह्यू देण्यासाठी गेलो आणि इंटरव्ह्यू देत असताना मला एक शेवटचा प्रश्न विचारला होता. सगळे अकॅडमिक प्रश्न विचारल्यानंतर मला एक शेवटचा प्रश्न विचारला की पगार किती घेणार. त्यावेळी मी त्यांना सांगितलं होतं की तुम्ही 100 रुपये जरी दिला तरी मी काम करेन. आणि त्यानंतर मला पहिली नोकरी मिळाली आणि 1 वर्ष मी CHB बेसिसवरती KMC कॉलेज खोपोली रायगड येथे मी काम केलं. तर तुमचा पहिला अनुभव तिथला कसा होता? तिथला ऍक्च्युली लेक्चरशिपचा एवढा मला अनुभव नव्हता. त्याच्यामध्ये विशेष अशी कामगिरी अशी माझ्याकडून काही झाली नाही. आणि सेट आणि नेट ही एक्झाम जी लेक्चरशिपसाठी जी इलिजिबिलिटी क्रायटेरिया होता तो माझ्याकडून होईल असं माझ्या लक्षात येत नव्हतं. म्हणजे सेट आणि नेट होण्यासाठी जो मला 15 ते 18 तास अभ्यास करावा लागणार होता ते मी 15 ते 18 तास त्या काळात मी माझ्या पोटपाणी भरायचं की मी अभ्यास करायचा अशा परिस्थितीमध्ये जे डोक्यात द्वंद्व चालायचं त्याच्यामध्ये माझ्याकडून हा अभ्यास होईल असं काही मला वाटत नव्हतं. त्यामुळं उदरनिर्वाहासाठी मी मुंबई महानगरपालिकेची बृहन्मुंबई महानगरपालिकेची जे अग्निशमन आणि अग्निशमन अधिकारी अशा 2 जाहिराती आल्या. त्या जाहिराती दोन्हीसाठी मी अर्ज केला आणि दोन्हीसाठी तो अर्ज माझा सिलेक्ट झाला आणि दोन्हीसाठी माझी त्याची जी रिटर्न टेस्ट होती त्या दोन्हीमध्ये मी पास झालो. पण मुंबई अग्निशमन दलामध्ये अधिकारी पदासाठी BSc केमिस्ट्री असणं गरजेचं होतं पण माझं MSc फिजिक्स होतं. त्यामुळे BSc केमिस्ट्री हा क्रायटेरिया असल्यामुळे मला मुंबई अग्निशमन दलामध्ये अग्निशमन अधिकारी या पदावरती मला जाता आलं नाही. तर मग शेवटी मी विचार केला ठीक आहे नेक्स्ट टाइम. पण नाही, शेवटी मी विचार केला कसं की अधिकारी नाही तर नाही, फायरमन तर फायरमन, अग्निशामक तर अग्निशामक, नोकरीशी मतलब आहे. बरोबर. त्यामुळं मी वडिलांशी माझ्या चर्चा केली. वडील म्हणाले अरे महानगरपालिकेची नोकरी आहे, म्युन्सिपालिटीची नोकरी आहे, तू सोडतोस का, तू कर. मग त्यांच्या शब्दावरती विश्वास ठेवून मी मुंबई अग्निशमन दलामध्ये 2006 मध्ये रुजू झालो. सर एक फायरमन आणि आता एक फायरमन अधिकारी आहात तुम्ही, फायर स्टेशन ऑफिसर आहात, तर याच्यामध्ये जे अंतर आहे ते काम आणि हे काम, या कामातली तफावत काय आहे? अधिकारी आणि कर्मचारी, अग्निशमन कर्मचारी, अग्निशमन कर्मचारी ही ताकद असते आणि अधिकारी हा नियोजन करण्यासाठी असतो किंवा ऍडमिन करत असतो, नियोजन करत असतो. एखादी समजा दुर्घटना झाली तर त्या दुर्घटनेवरती कोणती उपाययोजना केली पाहिजेत याचा जो निर्णय असतो तो एक अग्निशमन अधिकारी करत असतो आणि त्या निर्णयाला ताकद देण्याचा जो काम करत असतो तो अग्निशमन कर्मचारी हा घटक करत असतो. म्हणजे अग्निशमन कर्मचारी हा ताकद आहे आणि अग्निशमन अधिकारी ही निर्णय क्षमता आहे, चालना आहे किंवा ती दिशा आहे. बरोबर आहे. हे दोन्ही अनुभव तुमच्यामध्ये आहेत, कारण तुम्ही फायरमन पण होतात आणि आता फायर स्टेशन ऑफिसर आहात. हे दोन्ही अनुभव तुम्ही घेतलेले आहेत. आज तुम्ही तळोजा MIDC मध्ये आहात, तिथले बरेचसे अनुभव आहेत. असे काही अनुभव आहेत जेणेकरून तुम्हाला प्रेक्षकांना सांगावेसे वाटतील? जसं की तुम्ही आता पहिले दीपक फर्टिलायझरचा सांगितला होता आणि जवळच्या एक गावातला आहे, ते अनुभव जरा प्रेक्षकांना आपण सांगा. मी हे झाल्यानंतर मी 2011ला महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामध्ये अग्निशमन केंद्राधिकारीसाठी मी अर्ज केला. त्याच्यानंतर मी 2012ला
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामध्ये अग्निशमन केंद्र अधिकारी या पदावर रुजू झालो. सुरुवातीचं माझं पोस्टिंग हे सोलापूर चिंचोली MIDC सोलापूर या ठिकाणी होतं. त्या ठिकाणची मी एक घटना सांगतो की चिंचोली MIDC मध्ये जी चिंचोली गाव आहे त्या गावामध्ये एक छोटीशी विहीर आहे, म्हणजे विहीर आहे. त्या विहिरीमध्ये गाळ काढण्याचं, जुनी विहीर, त्या विहिरीमध्ये गाळ काढण्याचं काम चालू होतं. आणि ते गाळ काढत असताना क्रेनचा जो हुक असतो तो तुटून एका कामगाराचं शरीर आणि डोकं हे वेगळं झालं होतं. आणि बाकीचे जो 2 कामगार होते त्यांचे हातपाय मोडले होते किंवा हातापायाला दुखापत झाली होती. आता त्या विहिरीला पायऱ्या नव्हत्या, डायरेक्ट त्या क्रेनमधून खाली लोक जायची, गाळ त्या भांड्यामध्ये भरायची आणि वरनं ते खेचून बाहेर काढण्याचं काम चालू होतं. तर हे काम चालू असताना जेव्हा ते तुटलं तर ते बाजूच्या 2 लोकांना लागलं होतं. त्यानंतर आम्हाला कॉल आला की असं झालेलं आहे म्हणून. आम्ही घटनास्थळी त्वरित पोहोचलो. ते पोहोचल्यानंतर आता आम्हाला जो अनुभव होता आतापर्यंतचा ते आम्ही वरून खाली रेस्क्यू करायचं. समजा एखाद्या 4 माळ्याची बिल्डिंग आहे तर वरून आम्ही खाली शिडी लावून त्या शिडीवरून रेस्क्यू करत होता. पण हा जो रेस्क्यू केला तो खालून वरती रेस्क्यू केला त्या 2 लोकांचा, कारण त्यांना वेळेत हॉस्पिटलाइज करणं पण तितकंच गरजेचं होतं. तर आम्ही माझ्या कर्मचाऱ्यांशी मी सल्लामसलत करून आम्ही शिडी जी आहे ते विहिरीमध्ये टाकायचा निर्णय घेतला. आणि तिथला अनुभव ना फार का हृदयस्पर्शी आहे ते मी तुम्हाला सांगतो. मी लॅडर विहिरीमध्ये टाकल्यानंतर मी खाली तळाला पोचलो माझ्या कर्मचाऱ्यांसहित. आणि पहिली गोष्ट म्हणजे ते जे 2 कर्मचारी होते गाळ काढणारे, त्यांच्या शरीराला हाताला स्पर्श करून पहिल्यांदा त्यांना आत्मविश्वास दिला की तुम्ही घाबरू नका. म्हटलं क्या बात आहे, मी तुम्हाला सुरक्षित सोडतो, एवढंच त्यांना पहिला शब्द दिला. त्या शब्दानं त्यांना धीर आला. क्या बात आहे. आणि मी जेव्हा पहिला रेस्क्यू मी माझ्या खांद्यावरती घेत होतो, कारण मला तो रेस्क्यू खांद्यावरती घ्यायचा होता आणि लॅडरवरनं खालून वरती यायचं होतं, वरून खालती नाही, खालून वरती होतं, म्हणजे विहिरीतून वरती यायचं होतं. तर तो येताना ना जसं एखादं लहान मूल असतं बघा, लहान मूल, ते लहान मूल कसं आपल्या आवडीचा माणूस म्हणजे आई किंवा वडील जर का दिसले, लांब गेले असते दिसल्यानंतर कसा रडतो, तसा तो माणूस माझ्या जवळ रडला असा थोडंसं. म्हणजे तो मला एकदम असा टचिंग क्षण होता. तो रडला आणि त्याला असं बाळासारखं, तो जसा बाळासारखा माझ्याकडे आला तसा बाळासारखं त्याला मी माझ्या खांद्यावरती घेतलं आणि मी खालून वरती त्याला रेस्क्यू केला. आणि त्याच्यानंतर त्याच्या दुसरा जो कर्मचारी होता, असं दोघांना मी खालून वरती रेस्क्यू केला. आता तो रेस्क्यू करताना आता बघा अडचण कशी होती. आता रेस्क्यू मी खांद्यावरती घेतला किंवा मी ज्या कर्मचाऱ्याला ते काम देणार की तू करशील का म्हणून, त्यांना ते कॉन्फिडन्सली केलं पाहिजे. त्यांना समजा ते कॉन्फिडंटली केलं आणि रेस्क्यू पडला तर ही एक शक्यता होती. म्हणून आपल्याला स्वतः ही एक शक्यता होती. मी माझ्या कर्मचाऱ्याच्या डोळ्यात डोळे घालून पाहिलं आणि म्हटलं तू करशील का, तर म्हणाला साहेब जराशी मला जमेल का नाही असं तो म्हटला. मग म्हटलं काळजी करू नकोस, म्हटलं तू फक्त माझ्याकडे व्यवस्थित रेस्क्यू दे, माझ्या खांद्यावरती व्यवस्थित रेस्क्यू दे, मी नेतो, म्हटलं तू घाबरू नकोस म्हटलं असं. मग मी तो रेस्क्यू घेतला आणि दोन्ही लोकांना, कारण जबाबदारीचं काम होतं ते, दोन्ही लोकांना मी स्वतः विहिरीतून खालून वरती व्यवस्थितपणे रेस्क्यू केलं. नंतर त्या 2 लोकांना हॉस्पिटलाइज केलं. अशी दीपक फर्टिलायझरची जी काय स्टोरी आहे? दीपक फर्टिलायझरची बघा, दीपक फर्टिलायझर ही जी कंपनी आहे ही माझ्या फायर स्टेशन तळोजा अग्निशमन केंद्राच्या बाजूलाच कंपनी आहे. आणि दीपक फर्टिलायझरची अग्निशमनाची यंत्रणा ही स्वतंत्र आहे, कारण मोठं क्षेत्र आहे त्याचं आणि त्यांची फायर फायटिंगची टीम आहे. जेव्हा प्रॉपिलिनचा गॅस लिकेज झाला दीपकमध्ये 28 एप्रिल 2018ला, त्यावेळेला सकाळची वेळ होती आणि त्याने ते लिकेज अरेस्ट करण्याचा प्रयत्न केला होता, पण त्यांना ते जमलं नव्हतं. सर्व बाजूने एव्हरी पॉसिबल साईड्सने वॉटर कर्टन्स त्यांनी चालू केले होते. आणि जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की मी काम करू शकत नाही, त्यावेळी त्यांनी फायरच्या आमच्या तळोजा फायर स्टेशनला कॉल करून कळवलं. वर्दीमध्येच आम्ही घटनास्थळी तिथं पोहोचलो. तर तो सीन बघून मला सुद्धा 5-1 मिनिटं काय करायला पाहिजेत हेच कळत नव्हतं.
कारण कसं आहे, सिच्युएशन पहिल्यांदा समजून घेतल्याशिवाय काम काय करणार, कसं ठरवणार. बरोबर. त्यामुळे ती सिच्युएशन मी पहिल्यांदा समजून घेतली. ती समजून घेण्यासाठी मला तिथले जे सुपरवायझर अधिकारी होते त्यांच्याशी मला बोलावं लागलं. त्यांच्याकडे काय होतं, सगळे इक्विपमेंट्स होती, पण जे सगळ्यात महत्वाची गोष्ट असते करेज, काय जे थोडंसं धाडस लागतं एखादं काम करताना. जो वॉल चालू झाला होता तो कोणता वॉल आहे हे शोधून फक्त तो वॉल बंद करायचा होता. तो फिलिंग पॉइंट आहे ना, तो बंद करायचा होता. पण कसं आहे, एखादा कॉम्प्रेस गॅस जेव्हा रिलीज होतो त्यावेळेला एक कुलिंग इफेक्ट येतो आणि कोल्ड, जसं हॉट बर्न असतं तसं कोल्ड बर्न पण असतं. ते कोल्ड बर्न होण्याची शक्यता असते. तर त्याचा जो प्रचंड होणारा आवाज जो होता, त्या आवाजामुळे कंपनीतले कर्मचाऱ्यांना कुठलं, म्हणजे कसं आहे, आता जोखमीचं काम आहे तर आपल्या कुठल्या कर्मचाऱ्याला पाठवावं हे कंपनीतल्या त्या ऍडमिन लोकांना काही म्हणजे निर्णय होत नव्हता त्यांचा. त्यांच्याकडे ब्रीथिंग ॲपरेटस सेट होता, सेफ्टी PPE किट होती सर्व, पण कुठल्या माणसाने ते काम केलं पाहिजे हा निर्णय होत नव्हता. जेव्हा ती मी सिच्युएशन समजून घेतली तर माझे कर्मचारी, माझे असिस्टंट आहेत फरांदे म्हणून, ते आणि मी, आम्ही दोघांनी व्यवस्थित ठिकाणी लॅडर लावून, कारण कसं आहे, तुम्हाला त्या प्रचंड होणाऱ्या आवाजात, जो गॅस रिलीज होत होता त्याच्यामुळे एक मोठा आवाज होत होता, त्या आवाजात, त्या प्रेशर खाली तुम्हाला निर्णय घेऊन काम करायचं होतं. अशामुळे मला फरांदेने चांगलं सहकार्य केलं. त्यांनी सहकार्य केलं. माझ्या टीमनी वॉटर कर्टन जे करायचे होते, आम्ही सिडकोला सुद्धा आम्ही बोलवून घेतलं, कारण समजा मोठा इन्सिडेंट झाला तर धोका मोठा होऊ शकतो. सिडकोच्या अग्निशमन दलाला पण बोलवून घेतलं आणि वॉटर कर्टिंग करूनच ठेवलं होतं, फक्त तो वॉल बंद करायचा होता. मग फरांदेनी आणि मी जेव्हा लॅडर आम्ही योग्य ठिकाणी लावून, ब्रीथिंग ॲपरेटस सेट घालून, हेल्मेट घालून तो वॉल बंद केला आणि सिच्युएशन कंट्रोल मध्ये आली. ही छोटीशी गोष्ट असते, फक्त त्याला कसं असतं माहितीये का, कधी आता माझा मी खोलात जाऊन मी तुम्हाला सांगतो, कधी कधी कसं होतं, आपण अधिकारी आहे पण अधिकाऱ्याला सगळ्याच गोष्टी समजतील पण असं पण नाही बरं का, कारण अधिकारी हा सुद्धा माणूसच असतो. जेव्हा एखादी दुर्घटना होते त्या दुर्घटनेवेळी तुमचा कॉमन सेन्स काय बोलतो, तुमची सदसद विवेक बुद्धी काय बोलते, किंवा एखादी दुर्घटना घडल्यानंतर उत्तर तिथंच असतं, फक्त ते आपल्याला शोधायचं असतं. किंवा कधी कधी कसं होतं, अधिकाऱ्यापेक्षा अग्निशमन कर्मचारी असतो, त्याच्यामध्ये एक सुंदर क्लुप्ती किंवा युक्ती असते. ती क्लुप्ती किंवा युक्ती जी आहे ती त्यांच्याकडून घेऊन अधिकारी माणसानं ती युक्ती इम्प्लिमेंट करायची असते, म्हणजे ती अवलंबवायची असते. आणि कसं असतं, समजा एकापेक्षा 2 पर्याय जेव्हा उपलब्ध होतात त्यावेळेला डावं उजवं त्याच्यातलं बघून योग्य पर्याय निवडावा लागतो. आणि आपण अधिकारी आहे म्हणून आपण बरोबर आहे असं कधी नसतं. कधी कधी कर्मचाऱ्यांची साथही तेवढी महत्त्वाची नाही, कर्मचाऱ्याचा कॉमन सेन्स पण कधी कधी अधिकाऱ्यापेक्षा चांगला चालतो काय. आणि हीच गोष्ट असते आणि हेच गमक असतं फायर फायटिंगचं किंवा विमोचनाचं, कारण शेवटी टीम वर्क असतं. आणि अधिकाऱ्यानं काय केलं पाहिजे, ह्या सगळ्यांच्या आयडिया, म्हणजे त्या ज्ञानाची चोरी करून ती चोरी केली पाहिजे पहिल्यांदा ज्ञानाची, किंवा त्यांच्याकडून ते ज्ञान घेतलं पाहिजे किंवा ती आयडिया घेतली पाहिजे, युक्ती घेतली पाहिजे, आणि मग त्याचा इम्प्लिमेंटेशन केलं पाहिजे. ते इम्प्लिमेंटेशन झालं की त्याच्यामध्ये कमीत कमी नुकसान होऊन म्हणजे जीवित आणि वित्तानेही थांबवता येऊ शकते. पडगे आणि तळोजाचं तुमचं काय, तिथली घटना जी होती त्या संदर्भात काय? आता बघा, तळोजा फेज 1 ला एका बिल्डिंग मध्ये रात्रीच्या वेळेला एक कॉल होता. आणि कॉल कसा होता, एक मुलगी 5व्या माळ्यावरती अडकलेली असा होता. आणि त्या मुलीच्या पाठीमागची कथा अशी होती, ती मुलगी 7व्या माळ्यावर राहत होती आणि तिचे वडील काहीतरी तिच्यावरती रागावले होते आणि ती वडिलांना घाबरली होती. आणि तो वडिलांचा ओरडा चुकवण्यासाठी ती घाबरून ती 7व्या माळ्यावरून 5व्या माळ्यावरती उतरली होती बाहेरच्या बाजून. आणि 7व्या माळ्याला ग्रिल नव्हतं, खिडकीला जे ग्रिल असतं ते नव्हतं, आणि 5व्या माळ्याला ग्रिल होतं. पण ती 5व्या माळ्यावरनं 7व्या माळ्यावरनं 5व्या माळ्यावरती आली, पण तिला 5व्या माळ्यावरनं खाली जाता येणार किंवा 5व्या माळ्यावरनं वरती जाता येणार अशी तिची स्थिती झाली आणि ती अडकून आली. त्याच्यानंतर आम्हाला कॉल मिळाला, आता 5व्या माळ्याचा फ्लॅटचा दरवाजा जो आहे तिथं ती होती, आणि तो फ्लॅट 5व्या माळ्यावरचा फ्लॅटचा मालक नाहीये. म्हणजे 5व्या माळ्याचा फ्लॅटचा दरवाजा तोडावा लागेल तुम्हाला आणि तुम्हाला ग्रिल कापावं, हे 2 कामं होती. बरोबर. आता
जेव्हा मालक नसतो त्यावेळेला फायर ब्रिगेडला तुम्ही असं म्हणू शकत नाही. विमोचनाचं कार्य आल्यानंतर फक्त फायर सर्व्हिस अशी एकच सर्व्हिस आहे की तुम्ही दरवाजा तोडू शकता. पोलिसांना सुद्धा दरवाजा तोडायचा अधिकार नाहीये. फक्त विमोचन ज्यावेळेला रेस्क्यू कुणाचा जीव संकटात असेल त्यावेळेला फक्त फायर सर्व्हिसेस किंवा फायरमॅनच एखाद्या ब्लॉकचा, घराचा किंवा कोणताही दरवाजा जिथं घटना होत असेल अशा ठिकाणी. तर 5व्या माळ्याचा आम्ही दरवाजा तोडला. त्याच्यानंतर आमच्या हायड्रॉलिक कटरनं आम्ही ग्रिल कट केलं. मात्र ते कट करताना पहिल्यांदा त्या मुलीचा हात पकडून ठेवला आणि ती मुलगी कशी काय करेल याची हे नव्हती. आणि तसंच 5व्या माळ्याच्या बरोबर खाली आम्ही चादर घेऊन पण उभं राहिलो. म्हणजे कसं प्लॅनिंग कसं करायला, कसं विमोचनाचं काम जे आहे किंवा अग्निशमन सेवेचं जे काम आहे ते एकट्या माणसाचं कामच नाही, टीमवर्कच काम आहे. अंदाजे किती लोक लागतात? एका गाडीवरती 7 जणांचा क्रू असतो, 6 किंवा 7 जणांचा क्रू असतो. ड्रायव्हर, अधिकारी आणि 4 कर्मचारी, असा 6-7 जणांचा क्रू असतो. 6 लोकांच्या समूहाला क्रू म्हणतात किंवा 4 लोकांच्या समूहाला क्रू म्हणतात. अच्छा. आणि जो पडगेचा जो सिच्युएशन ती काय होती? पडग्याचा जो कॉल होता तो कसा होता? पडग्याचा कॉल म्हणजे एक आई आणि मुलगा घरामध्ये होते आणि आई जी होती ना ती बाथरूम मध्ये आंघोळ करत होती आणि मुलगा जो होता तो 2 वर्षाचा होता आणि तो बाहेर होता, बाथरूमच्या बाहेर होता. आता आई आंघोळीला गेल्यानंतर आईनं आंघोळी करण्यासाठी कडी लावली होती. तर मुलाला काय समजत नव्हतं, मुलगा बाहेर खेळत होता. खेळता खेळता त्यानं बाथरूमची पण कडी लावली. ठीक आहे, बाथरूमची पण कडी लावल्यानंतर गॅस चालू आहे. गॅसवरती जो कुकर आहे त्या कुकर मधलं अन्न जळून तो कुकर फुटून बाहेर येऊन पूर्ण धुराचं वातावरण झालं होतं. जरा सुद्धा काही दिसत नव्हतं आणि आमची बाहेरून लॅडर पूर्णपणे पोचत नव्हती. आम्ही पूर्ण लॅडर हॅबेस केली. कारण समजा आता आतमध्ये मुलगा आहे म्हटल्यानंतर समोरच्या बाजूने दरवाजा उघडावा आणि दरवाजाच्या पाठीमागे मुलगा असेल तर त्याला लागू शकतो. बरोबर. त्यामुळे आम्ही पाठीमागून लॅडर उभी करून आम्ही आतमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. आणि माझा एक प्रवीण चिंचोले म्हणून फायरमॅन आहे, तो आणि मी असं आम्ही दोघं, कसं असतंय अधिकारी आणि कर्मचारी दोघं जेव्हा काम करतात काय, मगाशीच मी तुम्हाला सांगितलं ट्युनिंग पाहिजे काय, ह्याच्यासाठी तुमची सांघिक भावना पाहिजे आणि ह्याच्यासाठी तुमचं कर्मचाऱ्यांच्या बरोबर असणारं रिलेशन हे सुद्धा फार मॅटर करतं. म्हणजे जवळकीचं पाहिजे, आपुलकीचं पाहिजे. तो बंद साहेब आणि कर्मचारी याच्यामध्ये असं सिच्युएशन आल्यानंतर तुमचा इगो नसला पाहिजे. सिच्युएशन दुर्घटनेला समजा आम्ही पोहोचतोय, आम्ही वाचवणारे आहोत, आम्ही पोहोचल्यानंतर आमच्यामध्ये सांघिक भावना असला पाहिजे. आणि पहिली गोष्ट एक मला तुम्हाला सांगावीशी वाटते, वाचवणारा पहिल्यांदा वाचला पाहिजे. म्हणजे वाचवणाऱ्यानं स्वतःला इजा न होता दुसऱ्याला वाचवलं पाहिजे. सर, मध्यंतरी आता नुकतीच एक साधारण महिना झाला असेल की महाडला एक घटना घडली. एक जुनी इमारत पडली तर ती इमारत पडल्यानंतर ती मोठ्या टीव्हीला आम्ही सगळीकडे बातम्या ऐकल्याच होत्या आणि सारखं बघत होतो आणि ते अंगावर शहारे येत होते की बाबा लोक किती निघतायत, कसे निघतात, काय होतात. अशात तुमची जी तळोजा MIDCची टीम तिथं जाऊन कसं काय काम केलं? ऍक्च्युली एखादी घटना घडल्यानंतर तिथली जी लोकल टीम आहे, म्हणजे जो पहिला क्रू जो पोहोचतो कुठलाही, आता महाडच्या मध्ये महाड नगरपालिकेचे लोक पोहोचले असतील. तुम्हाला कसा कॉल केला? मला माझ्या वरिष्ठांनी 9:30 वाजता कॉल केला होता. आम्ही रात्री 12:30 वाजता पोहोचलो. तर घटना झाल्यानंतर जो कोण पहिला टीम पोहोचेल त्याच्या खाली काम करायचं असतं. त्याप्रमाणे जे आमची महाडची जी टीम पोहोचली होती, महाडची जे महाड MIDCचे जे फायर ऑफिसर पोहोचले होते मोठे साहेब म्हणून, ते आणि आमचे वरिष्ठ परब साहेब, विभागीय अग्निशमन अधिकारी परब साहेब हे पोहोचले होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमची तळोजाच्या टीमनं काम केलं. ती जी डेड बॉडीज तुम्ही काढल्या आणि एका लहान मुलाला काढलं, तर ते कसं काय चमत्कार आणि ती शोधण्याची जी प्रक्रिया आहे ती कशी तुम्ही केली? कसं असतं, कारण खूप मोठा ढिगारा असतो, कुठं बॉडी असेल, काय असेल,
कारण ते सगळं काढावं पण लागतं. समजा जसं की आता स्लॅब पडलेला आहे, काय पडलेलं आहे, आणि हे तुम्ही कसं शोधता? कसं असतं, एखादी इमारत जेव्हा पडते तर एखाद्या इमारतीचा भाग पडतो. इमारत पडत असताना एक सूचना देते, सुरुवातीला एक सूचना देते. ती महाडची जी दुर्घटना झाली होती ना, त्या इमारतीने पण सकाळी 10 वाजता त्याचा एक पिलर फुटला होता किंवा त्याचं जे प्लास्टर होतं ते निघालं होतं आणि त्यानं सिग्नल दिला होता सकाळी 10 वाजता. बरेच लोकांनी बाहेर पण निघाले होते, पण संध्याकाळी ती 6च्या दरम्यान काहीतरी बिल्डिंग पडली. आणि मला जो कॉल आला होता माझ्या वरिष्ठांच्याकडून तो साधारणतः 9 वाजता आला होता. आणि मी जे इथून पोहोचलो ते रात्री 12:30 वाजता पोहोचलो. आणि 12:30 वाजल्यापासून आमचं म्हणजे शोध कार्याचं काम, माझ्या टीमचं शोध कार्याचं. तर काही भाग पाडले होते. एका बाजूला आमचे परब साहेब, मोठे साहेब हे होते आणि एका बाजूला आमची तळोजाची टीम, NDRF, बाकीचे फायर सर्व्हिस, तिथले रेस्क्यू, तिथले लोकलची एक रेस्क्यू टीम होती, त्यांचे प्रशांत साळुंके म्हणून ते. तर मी तिथे गेल्यानंतर सुरुवातीला कसं आहे, अनोळख्या ठिकाणी माझी टीम पोहोचले. तर सुरुवातीला त्यांच्याबरोबर पहिल्यांदा रिलेशन बनवून घेतलं. सिंक्रो होणं गरजेचं आहे, कारण तुमचं बॉन्डिंग जमलं पाहिजे. आणि ते मी हळूहळू NDRFचे जे आलोक कुमार म्हणून एक होते मेजर, त्यांच्याबरोबर चर्चा केली. पुन्हा पुण्याची टीम होती, त्यांच्याबरोबर चर्चा केली. आपली शिडकोची टीम पण गेली होती काय. पुन्हा तिथली लोकलची एक रेस्क्यू टीम, जे प्रशांत साळुंकेचं नाव घेतलं, ती होती. ह्या प्रशांत साळुंकेनं पण फार चांगलं काम केलं. म्हणजे लोकल ते होते म्हणून थोडं फास्ट झालं. आता ह्या सगळ्या लोकांना त्यांना फक्त एक दिशा देणं गरजेची होती. मात्र सदरची जी बिल्डिंग पडली होती ना, ती मगाशी मी तुम्हाला सांगत होतो की इमारत पडते म्हणजे इमारतीचा एखादा भाग पडतो किंवा प्लास्टर पडतं काय. पण ही जी इमारत एका विचित्र प्रकारे पडली होती. म्हणजे कशी पडली होती की 5वा माळा 4थ्या माळ्याला चिकटला होता, 4था 3ऱ्याला चिकटला होता, 3रा 2ऱ्याला चिकटला होता, 2रा 1ल्याला चिकटला होता आणि 1ला ग्राउंड म्हणजे टिल्टला चिकटला होता, ग्राउंडला चिकटला होता. म्हणजे अशा पद्धतीने वेगळ्या प्रकारे पडली होती. अशी इमारत कधी पडत नाही. इमारतीचं रेस्क्यू काम करत असताना त्याचं काही असे सांगाडे राहतात की ज्याच्यामधून जाता येतं. ह्या बिल्डिंगच्या आतमध्ये बिलकुल जाता येत नव्हतं किंवा एंट्री करू शकत नव्हतं, एवढं याचं स्ट्रक्चर कमकुवत होतं. किंवा त्याच्यातल्या जे गोष्टी वापरण्यात आल्या होत्या, कारण आता हे बोलायला काय कुणाचं काही चोरी नाही, निकृष्ट दर्जाचं. कारण बघा, ते एकदम त्याची माती होऊन पडणं आणि ब्लॉक राहणं काय, फक्त त्याचे ब्लॉक साईडचे राहिले होते. मधले जे कॉलम होते ना त्याच्यामध्ये जीवच नव्हता, मातीच झाली होती त्याची. आणि साईडचे कॉलम तुम्हाला जसेच्या तसे दिसत होते साईडचे, कारण ते असेच राहिले होते त्यामुळे ते दिसत होते. मात्र जे मधले जे कॉलम आहेत, म्हणजे 4थ्या आणि 5व्या माळ्याचे मधले कॉलम, 3ऱ्या आणि 4थ्या माळ्याच्या मधले कॉलम उभे जे असणार त्याला कॉलम म्हणतात, हे पूर्णतःच डिमॉलिश झाले होते. त्याचा भागच राहिला नव्हता, म्हणजे त्याचा जीवच नव्हता, मातीच झाली होती. आता अशा ठिकाणी तुम्ही जाऊ शकत नाही, जाऊ शकत नाही. मग जेव्हा एका बाजूनं मला जी बाजू दिली होती त्या बाजूला मी शेवटपर्यंत स्ट्रिक्ट राहून, जो पोकलँडचा एक किशोर म्हणून एक ऑपरेटर होता त्याच्याबरोबर बोलून, NDRFच्या माणसाशी बोलून एक रॅपो बनवून घेतला, त्या प्रशांत साळुंकेशी बोलून एक जमवून घेतलं आणि मग मी माझ्या कामाला चालू केली. आणि ते संपेपर्यंत मी तिथे म्हणजे माझा पाय रोवून मी उभा होतो. मी या काम करताना मला असं कळालं की तुम्हाला भूक सुद्धा तुम्ही विसरला होता. मी चहा सुद्धा जेवढी माझ्यापर्यंत येऊन पोचली होती तेवढीच मी प्यायलो होतो. आणि संध्याकाळी 4 वाजता माझ्या फायरमन लोकांनी, साहेब अजून जेवले नाही त्यांना माहिती होतं फक्त, तर त्यांनी माझं जेवण काढून ठेवलं होतं. आणि मी 4 वाजेपर्यंत बिलकुल जेवलो नव्हतो किंवा थांबलो नव्हतो, कारण कसं आहे बॉडीचा जीव वाचवणं जास्त गरजेचं होतं. जेव्हा कसं तुम्हाला एखादा पार्ट तुमच्या नजरेस पडतो त्यावेळेला थांबून ती बॉडी किंवा तो व्यक्ती रिलीज करायचा असतो काय. आणि त्याच्यासाठी नजर ठेवून तशी स्थिती आल्यानंतर हात वगैरे पाय एखाद्या शरीराचा अवयव दिसल्यानंतर ते थांबून त्याला बाजूला काढायला लागतं. तो जो लहान बाळ त्याच्यातून आपण काढला तर तो तिथे कसा तुम्हाला सापडला? ते लहान कसं, जेव्हा बिल्डिंग पडत होती तर त्या मुलाबरोबर त्याची आई होती. त्या आईनं त्या मुलाला आपल्या कुशीमध्ये जागा करून ठेवली होती. ती आई गेली
आई गेली, पण त्याच्या आईच्या खुशीमध्ये मुलाला जागा मिळाली आणि त्याच्यामध्ये ते ट्रॅप झालं होतं. आणि जेव्हा रेस्क्यू कार्य चालू होतं त्यावेळेला पहिल्यांदा त्याचा पाय हल्ला. पाय जसा हल्ला, पायाचं फक्त एकच मुवमेंट झाली होती आणि पाय हल्ल्यानंतर मग आम्ही आजूबाजूच्या बाजूला करून त्या मुलाला बाजूला काढलं. तेव्हा मुलाला काढल्यानंतर त्याचे डोळे एकदम असे लाल, रक्त उतरलं होतं डोळ्यामध्ये काय. आणि तो नंतर काढल्यानंतर रडला. मग त्याला आम्ही व्यवस्थितपणे हॉस्पिटल झाला. हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर तो त्याला स्वच्छ धुतल्यानंतर त्याला चहा बिस्किट आणि दूध दिल्यानंतर तो बोलायला लागला. अशा प्रसंगी तुम्ही देवदूताप्रमाणे काम करताय असं दिसतंय. आणि मला त्या मुलाला वाचवल्यानंतर कसं आपण एवढ्या गोष्टी एवढ्या लांबून जाऊन एखाद्या जीवाला वाचवू शकलो याचं मला समाधान वाटतं. क्या बात. सर, तुमची मुलाखत अशी चालूच राहील. मुळातला माझा एक छोटासा प्रश्न असा आहे की आता जी बिल्डिंग ज्या पडतायत किंवा जे बिल्डर्स लोक आहेत की फायद्यासाठी एखाद्या म्हणजे लोकांना फसवेगिरी करून किंवा निकृष्ट दर्जाचं काम करून लोकांना फ्लॅट देत आहेत, तर अशा फ्लॅटचं किंवा सोसायटीचं आपण स्ट्रक्चरल ऑडिट कसं करतो? किंवा फायर स्टेशन आहे नाही आहे, त्याच्यामध्ये कशी सुविधा आहे? कसं असतं, आत्ताच्या सध्याच्या ज्या बिल्डिंग्स आहेत त्या सिमेंट कॉन्क्रीटच्या आहेत. आणि सिमेंटचं हे मॅक्झिमम आयुर्मान जे असतं ते एक 90 वर्षाचं असतं. अलीकडे एवढी पण कोणी गॅरंटी देऊ शकत नाही. पण हा विषय कसा एक वेगळ्या तंत्रज्ञानाचा आहे, याविषयी न बोललेलं बरं. पण एक आता कसं आहे याच्यामध्ये अग्निशमन विभागाचा कसा रोल येतो की समजा एखादी बिल्डिंग पडली तर त्याचे जे आत जाण्याच्या मार्ग आहेत किंवा बाहेर पडण्याचे मार्ग आहेत हे सुरळीत आहेत की नाही हे जेव्हा प्लॅन अप्रूव्ह असतं त्यावेळेला फायर डिपार्टमेंटनं ह्याचा एक ट्रॅव्हल डिस्टन्स ठरलेला असतो. हा रेसिडेन्शियलसाठी वेगळा असतो, इंडस्ट्रियल बिल्डिंगसाठी वेगळा असतो, पुन्हा स्टोरेज बिल्डिंगसाठी वेगळा असतो. रेसिडेन्शियलसाठी 22.5 मीटर असतो, इंडस्ट्रीसाठी 30 मीटर असतो, स्टोरेज बिल्डिंगसाठी 40-45 मीटर असतो. हा समजा ट्रॅव्हल डिस्टन्स मीट होत नसेल तर प्लॅन चेंज करायचा असतो किंवा त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करायचं असतं आणि एक्झिट आणखी सुचवायचे असते. सर, आपले प्रेरणास्थान कोण आहे? जसे की घरातले किंवा आता जे ऑफिसर तुमचे कोण कोण आहेत ज्यांचं तुम्हाला असं वाटतं की यांच्याकडनं आपल्याला ही प्रेरणा मिळालेली आहे? ऍक्च्युली मी अधिकारी जे झालो ते एक फायरमॅनसाठी काम करणारी एक संस्था आहे, अभय अभियान ट्रस्ट. यांचे जे अध्यक्ष आहेत कविताताई सांगरुळकर, यांनी माझ्यातले पहिल्यांदा गुण ओळखले आणि त्यांनी जे महाराष्ट्र राज्याचे माजी डायरेक्टर आणि अग्निशमन सल्लागार जे होते मिलिंद कुमार देशमुख म्हणून, त्यांच्या कानावरती माझ्याविषयी माहिती या ताईंनी घातली. त्यांनी माझ्यातले गुण ओळखून त्यांनी मला MIDC मध्ये फायर ऑफिसर म्हणून सिलेक्ट केलं आणि मला हे काम मिळालं. तर मी पहिल्यांदा जर का मी नाव घेईन तर कविताताई सांगोळकरांचं घेईन आणि मिलिंद कुमार देशमुख साहेबांचं घेईन. कारण महाराष्ट्र राज्याची फायर सर्व्हिसची ग्रोथ ही सगळ्यात फास्ट जर का कुणा व्यक्तीमुळे झाली असेल तर हे मिलिंद कुमार देशमुख सर आहेत. आणि परिवाराविषयी आणि कसं सर, हे फायरचं जे ट्रेनिंग आहे जे ज्यांच्याकडून मी घेतलं ते खरे महाराष्ट्राचे महागुरु म्हटलं तरी चालेल, ते म्हणजे किरण हत्याळ साहेब. किरण हत्याळ साहेबांचं जे ट्रेनिंग घेतलं ते मी नेहमी लक्षात ठेवतो. मी कोणतंही काम करत असताना किंवा कुठलंही ऍडमिन असेल तर मला जे ट्रेनिंगमध्ये त्यांनी जे शिकवलेलं आहे ते मी नेहमी लक्षात ठेवतो आणि त्यानुसार मी काम करतो. तर मी त्यांचं एक नाव घेईन. आणि आणखी मला जर का नाव घ्यायचं असेल तर खरी प्रेरणा कशी मिळते माहितीये काय, तुमच्या कामातूनच मिळते. आणि ह्या काम करत असताना तुमचं जे सांघिक भावना आहे त्याच्यातला घटक म्हणजे माझा जो फायरमन आहे. कारण जेव्हा आपण एखाद्याला प्रेरणा देतो तसं आपण प्रेरणा घेत असतो. तसं मी माझ्या काही लोकांच्याकडनं मी माझे फायरमन जरी असले तर मी त्यांच्याकडून सुद्धा मी प्रेरणा घेतो. उदाहरणार्थ त्यांची नावं घेता येतील? तशी मला बरीच नावं घेता येतील. कारण मगाशी मी फलांदेंचं नाव घेतलं काय, पुन्हा मी प्रवीण चिंचोलेचं नाव घेईन
काय तो अग्निशमन मदतनीस आहे काय, पण त्याचा पण म्हणजे डिसिजन मेकिंगच्या वेळी एका बरेच असे उदाहरण आहेत. तळोजा MIDC मध्ये साधारणतः 100 कॉल होतात काय. आता जसं कुठला माणूस कधी उपयोगाला पडेल हे सांगता येत नाही. आणि अधिकारी माणसाला कसं माहितीये का, आता एखादा फायरमन असेल तर त्याचा सगळा तपशील डोक्यात असावा लागतो. म्हणजे हा ह्याला पोहायला येतं का, हा लॅडर चढेल का, ह्याची ताकद कुठपर्यंत आहे, हे तो काम पार पडू शकेल का, या सगळ्याकडे लक्ष ठेवायला लागतं. आणि सगळ्यामध्ये शिवाजी महाराजांकडे टीम असायची की कोणी कुठली जबाबदारी स्वीकारावी आणि ते त्या पद्धतीने ते पाठवायचे. किंवा राजे कसे प्रश्नार्थक बोलायचे की हे बाबा काम कोण करेल, की कोणाला कोण घेईल, असे जे प्रश्नार्थक बोलायचे. तसं कसं माहिती की त्याच्यातून उत्तर मिळतं. राजांनी कधी तानाजी मालुसरेंना हे काम करा म्हणून सांगायला नाही. तानाजी मालुसरेंना म्हटलं साहेब मी आहे ना. राजाने तानाजी मालुसरेंने जसं म्हटलं तसं आपल्या टीम मधल्या प्रत्येक फायरमननं असं म्हणायला पाहिजे की, आणि ही भावना कधी येते की तसा त्या पद्धतीचा अधिकारी असेल तरच येते, तरच ती सांघिक भावना जुळून येते. आणि प्रेरणास्थान म्हणाल तर मी माझ्या वडिलांचंच नाव घेईन, कारण सतत सातत्यानं कष्टप्रद काम करून घ्यायची जी प्रेरणा आहे ती माझ्या आईकडून आणि वडिलांकडूनच मिळते. सर तुमचं बालपण कसं गेलं? बालपण माझं 4थी पर्यंतचा काळ एकदम खूप छान होता. 4थी पर्यंतचा काय, आणि असं विशेष असं बालपणामध्ये असं म्हणजे काय नाही, असं म्हणजे टवाळखोरच होतो मी. छंद वगैरे काय? छंद असा विशेष असा छंद काहीच नाही मला. परिवाराविषयी काय सांगा? माझी पत्नी गृहिणी आहे. मला एक 5वीला मुलगा आहे माझा, 10 वर्षाचा. अजून 10 वर्ष पूर्ण झालेले नाहीत. पण मी त्यांच्याविषयी मी थोडं सांगेन. जेव्हा जेव्हा कसं आगीचा कॉल असतो ना त्यावेळेला माझी बायको आणि मुलगा मला कोट आणून देतात. त्यामुळे कसं जोखमीचं काम. हा, माझी कुठलीही वस्तू एखादी हरवते, माझ्याकडे राहून जाते, तर मी कसं केलेलं आहे, माझ्या गाडीमध्ये एक कोट असतो, माझ्या ऑफिसमध्ये कोट असतो, आणि माझ्या घरामध्ये असतो. मी जिथे असून तिथे मी तो वस्तू घेऊन जात असतो. इमर्जन्सी. आणि तुमचं इमर्जन्सी कधी कॉल येईल किंवा कधी कसं असतं, एक सेकंद आणि एक मिनिट महत्वाचं आहे. काय आम्हाला कसं असतं, तुमची गाडी ही 60 सेकंदाच्या आत टर्नआउट झाली पाहिजे कॉल आल्यानंतर. आणि तुमची राहण्याची, आता मी परवा बघितली, राहण्याची व्यवस्था पण तिथंच असते. तसं आमची 24 तास सेवा आहे. म्हणजे आता आग कधी लागणार कोणाला माहिती आहे का, सांगता येत नाही. बरोबर आहे. तर 24 तास सेवेमध्ये कसं तुम्हाला रेसिडेन्स असतं आणि कामाचं ठिकाण पण तिथंच असतं. असलं तर काम, नसलं तर आराम. धन्यवाद सर, आपण आपली हसत खेळत छानशी मुलाखत दिलीत. आणि हा जो प्रवास आहे तुमचा नक्कीच नवीन येणाऱ्या जी काही कर्मचारी मंडळी आहेत त्यांना नक्कीच आवडेल. त्यांना तुम्ही संदेशपर काय सांगाल? कसं आहे, माणसानं प्रत्येक माणूस आपल्या इच्छेनुसार एक अपेक्षा बाळगत असतो की मला हे पद मिळावं, किंवा कसं असं बऱ्याच लोक कष्ट घेऊन पद मिळवतात, पण याची आपण गॅरंटी नाही देऊ शकत की मिळालेलं काम किंवा पद हे तुम्हाला पुढे जाऊन आवडेलच असं नाही. अशी कमी लोक असतील की ज्यांना म्हणजे आवडलेलं पद मिळालेलं आहे आणि मिळालेलं पद आवडलेलं आहे, अशी फार कमी लोक असतील. कारण बरेच लोकांच्या सक्सेस स्टोरी किंवा अनसक्सेसफुल स्टोरी जेव्हा आपण ऐकतो त्यावेळेतून सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला मिळालेलं काम आवडणं आणि ते आवडीनं करणं. काय आता सेफ्टीच्या क्षेत्रामध्ये तुम्ही जर का ह्याच्या फार मोठा स्कोप आहे. जसं की तुम्ही जर का ॲडव्हान्स डिप्लोमा इन इंडस्ट्रियल सेफ्टी किंवा फायरमनचा कोर्स किंवा नागपूरला असणारी आपल्या NFSC नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज याच्यामध्ये याचा कोर्स करून तुम्हाला म्हणजे चांगल्या पगाराच्या नोकऱ्या पण मिळू शकतात आणि चांगल्या म्हणजे सेफ्टी ऑफिसर, EHS हेड, बरोबर आहे, अशा गोष्टी मिळवता येऊ शकतात. नाव पण होऊ शकतं. धन्यवाद सर, आपण वेळात वेळ काढून आमच्या स्टुडिओला आलात, आपली प्रखर अशी मुलाखत दिली. आपला आतापर्यंतचा जो इतिहास आपण सांगितलात
तो नक्कीच प्रेरणादायी आहे. तुम्ही जे प्रसंग सांगत होता त्यावेळेस आम्हाला त्या विश्वामध्ये आणि ते प्रसंग आम्हाला दिसत होते की तुम्ही कसं काम करत असाल, कसं तुम्ही वाचवलं असेल, तुमची टीम कशी असेल, हे सगळे जे अनुभव आम्ही अनुभवलेले आहेत. धन्यवाद आपण आल्याबद्दल. लवकरच हा स्टार महाराष्ट्राचे पुरस्कार सोहळा आमचा होणार आहे. आपण सहकुटुंब सहपरिवार येऊन आमचा पुरस्कार स्वीकारावा अशी आपणास विनंती. जय हिंद, धन्यवाद. जय महाराष्ट्र.